एका शॉर्ट व्हिडिओला 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि 80 पेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळाले. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? कारण या शॉर्टमध्ये काही गोष्टी मी मुद्दामून केल्या होत्या. त्याचा परिणाम ॲनालिटिक्समध्ये स्पष्ट दिसला. आज मी तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ मी कसा तयार केला, टॉपिक कसा निवडला, एडिट कसं केलं आणि अपलोड करताना काय काय केलं ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असाल पण व्ह्यूज येत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खास म्हणजे ही शॉर्ट माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिचा आत्ताचा परफॉर्मन्स, व्ह्यूज, लाईक्स सगळं काही व्हेरीफाय करू शकता. व्ह्यूज हे एका सेटिंगवर नाही तर प्रोसेसवर अवलंबून असतात असं मला वाटतं. त्यामुळे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते टॉपिक निवडणं. त्या काळात ऐश्वर्या रायचे कान्स लुक सगळीकडे चर्चेत होते. लोक त्याविषयी इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर आणि अगदी न्यूजवर सुद्धा बोलत होते. म्हणजे अगोदरच अटेन्शन तिकडे होतं. यूट्यूबवर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे. जेव्हा एखादा टॉपिक आधीच चर्चेत असतो तेव्हा त्या टॉपिकवर कंटेंट बनवल्यावर त्यावर सुरुवातीला ट्रॅक्शन मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मी फक्त मला काय आवडतं याचा विचार केला नाही तर लोक सध्या कशात इंटरेस्टेड आहेत हे पाहिलं आणि हा विषय माझ्या निशशी रिलेव्हंट होईल का हेही. कारण तो रिलेव्हंट नसता तो योग्य ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकला नसता. टॉपिक नंतरचा भाग होता व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ क्रिएटिंग. प्रामाणिकपणे सांगायचं तर ह्या शॉर्टमध्ये ॲडव्हान्स एडिटिंग, कॉम्प्लिकेटेड इफेक्ट्स असं काहीही नाही. असं करण्याचा निर्णय मुद्दाम होता. शॉर्ट व्ह्यूसाठी फार वेळ देत नाही. पहिल्या 2-3 सेकंदात प्रेक्षक ठरवतो हे बघायचं आहे का नाही. पहिले 2-3 सेकंद इंटरेस्टिंग वाटले नाहीत तर तो स्वाईप करतो. म्हणून मी सुरुवात स्ट्रॉंग केली. कोणताही इंट्रो नाही, कोणताही एक्सप्लेनेशन नाही तर थेट सुरुवात. कारण सुरुवातीच्या त्या 2-3 सेकंदात मला अटेन्शन मिळवायचं होतं. त्यानंतर क्लिप्स अशा लावल्या की व्ह्युअरला पुढचा लूक बघायची उत्सुकता राहील. हा साधा सायकोलॉजिकल पॉइंट असला तरी रिटेन्शन वाढवण्यासाठी तो उपयोगी ठरला. म्हणून एडिटिंग करताना मी व्हिडिओ सुंदर दिसावा यापेक्षा व्ह्युअर पुढे काय बघेल याचा विचार केला. त्यानंतर म्युझिक ॲड केलं. त्यात ट्रेंडिंग ऑडिओ न शोधता असा ऑडिओ निवडला जो व्हिडिओच्या मूडला सूट होत होता. काही वेळा ऑडिओ व्हिडिओला खुलवतो तर काही वेळा तो मारक ठरतो. ऑडिओ हा सपोर्टिव्ह होता, मेन अट्रॅक्शन नाही. व्हिडिओ पूर्ण तयार झाल्यावर अपलोड प्रोसेसिंगची वेळ आली. सर्वात पहिले टायटल. अनेक क्रिएटरचा हा समज असतो की शॉर्टसाठी टायटल महत्त्वाचं नाही, पण टायटल हे संदर्भ, कॉन्टेक्स्ट देतं. मी टायटल असं निवडलं जे टॉपिक क्लिअर सांगेल. लोकांना लगेच समजेल व्हिडिओ कशा संदर्भात आहे. यानंतर डिस्क्रिप्शन. यामुळे व्हिडिओ व्हायरल होईल असं नाही, पण टॉपिक रिलेटेड कीवर्ड्स मी डिस्क्रिप्शनमध्ये घातले कारण त्यामुळे यूट्यूबला व्हिडिओची जास्त माहिती कळते. हॅशटॅगसुद्धा रिलेटेबलच वापरले. डिस्क्रिप्शन, हॅशटॅग हे मॅजिक बटन नाही आहेत, पण एकत्रितपणे ऑल्गोरिदमला पुश देण्यासाठी ते उपयोगी पडतात. अपलोडिंग टायमिंग हा विषय नेहमी चर्चेत असतो. कोणत्या वेळेला अपलोड करावं, कधी अपलोड केलं तर जास्तीत जास्त व्ह्यू मिळतील. माझं वैयक्तिक मत आहे कंटेंट महत्त्वाचा आहे. तो कमजोर असेल तर परफेक्ट टायमिंगसुद्धा त्याला वाचवू शकत नाही, पण चांगला कंटेंट योग्य वेळी पब्लिश केला तर मात्र फायदा मिळतो. म्हणून मी माझ्या ऑडियन्सला लक्षात ठेवून किंवा त्या तऱ्हेचा ऑडियन्स कधी यूट्यूब बघतो तेव्हा शॉर्ट पब्लिश केले. मी उगाच कसले खोटं दावे करणार नाही. टॅग्स, टायमिंग फक्त ह्यांमुळे 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले असं अजिबात नाही. मग या शॉर्टला खरोखर कशाची मदत झाली? माझ्या मते 4 गोष्टींची. पहिली, ट्रेंडिंग रिलेटेड टू निश टॉपिक. दुसरी, लोकांना आधीपासूनच माहिती असलेली पर्सनॅलिटी. तिसरी, स्ट्रॉंग इंटरेस्टिंग ओपनिंग. आणि चौथी, क्युरिओसिटी. या 4 गोष्टींमुळे पॉझिटिव्ह सिग्नल मिळत गेले. लोकांनी व्हिडिओ बघितला, व्ह्यूज मिळाले. थांबून बघितला तेव्हा रिटेन्शन वाढलं.
लाईक कॉमेंट्स मिळाले, व्ह्यूज वाढले, त्यामुळे सबस्क्रायबर वाढले. तुमच्या शॉर्ट चालत नसतील तर फक्त हॅशटॅग आणि एडिटिंगकडे नाही तर टॉपिक नीट निवडा. लोकांचं लक्ष सध्या कशाकडे आहे आणि तुमचा टॉपिक त्या अटेन्शनला जोडता येईल का याचा विचार नक्की करा आणि पुढची शॉर्ट बनवा आणि ती तुम्हाला तुमचे फर्स्ट मिलियन व्ह्यूज आणून देईल.